नमस्कार मंडळी, मी आहे तुमची सोपेवाली कल्याणी आणि आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या घराशी आणि आरोग्याशी निगडीत आहे. आपण थकून भागून ऑफिस मधून आलो तर पहिली गोष्ट काय करतो तर सोफ्यावर जाऊन बसतो. आणि पण तुम्हाला माहित आहे का की हाच तुमचा आवडीचा सोफा तुमच्या कंबरदुखीचं कारण असू शकतं. अशाच टिप्स आणि माहितींसाठी आताच आमच्या युट्यूब चॅनलला सोपेवाली कल्याणी ह्याला सबस्क्राईब करा, फॉलो करा. सगळ्यात आधी आपण बोलूयात सीट टिप बद्दल. म्हणजे सोफ्याची बसण्याची जागा किती असावी. चुकीचं काय होतं, जर सोफ्याची टिप जास्त असेल तर तुमचे पाय जमिनीला टेकत नाहीत. परिणामी तुम्ही मागे झुकतात आणि तुमच्या कमरेच्या लोअर बॅकला आधार मिळत नाही. योग्य काय आहे, जेव्हा तुम्ही सोफ्याला पाठ लावून बसता तेव्हा तुमच्या गुडघ्याच्या मागे आणि सोफ्याच्या काठावरती साधारण 2 ते 3 इंच 2 बोटाचे अंतर असावे. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि तुमची कंबर दुखत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बॅक हाईट. सोफ्याची बॅक हाईट. कमी उंचीचे सोफे, आजकालची लो बॅक सोफे फॅशन मध्ये आहेत, पण तुम्हाला तुमच्या मानेला आणि खांद्याला सपोर्ट देत नाही. जास्त वेळ अशा सोफ्यावर बसल्याने मानेचे विकार उद्भवू शकतात. हे सोफे ऑफिस साठी योग्य आहे. हायबॅक सोफे, जर तुम्ही सोफ्यावर बसून टीव्ही बघणार असाल, वाचन करणार असाल तर अशा सोफ्यांची निवड करा जो आपल्या खांद्यांना किंवा डोक्यापर्यंत सपोर्ट देईल. त्यामुळे पाठीच्या कण्यावरती ताण कमी पडेल. तर मग नवीन सोफा घेताना किंवा असलेला सोफा चेक करताना 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या. आपण सोफ्यावर बसल्यानंतर आपले पाय जे आहेत ते जमिनीला टेकले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सोफ्यावरती बसल्यानंतर तुमच्या कमरेच्या कर्वेचर प्रमाणे तुमच्या सोफ्याने तुम्हाला सपोर्ट दिला पाहिजे. फोमची क्वालिटी. सोफा तुमचा हा खूप मऊ म्हणजे टू सॉफ्ट नसावा की तुम्ही त्यात पूर्णपणे रुतून जाल. थोडा फर्म किंवा स्टिफ थोडासा तुमचा सोफा जो आहे तो आरोग्यासाठी नेहमी चांगला असतो. मित्रांनो, सोफा फक्त सुंदर असून चालत नाही तर तो आरामदायी सुद्धा असायला हवा. चुकीच्या सोफ्यामुळे होणारी पाठदुखी टाळण्यासाठी योग्य एर्गोनॉमिक सोफा निवडावा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या सोफ्यामुळे तुमची पाठ दुखते का? मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि असाच सोफा आणि फर्निचरच्या संबंधित टिप्ससाठी आपल्या युट्यूब चॅनलला सोपेवालीला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि फिट राहा.